स्टुडंट्स, चला नवीन टॉपिक कडे जाऊ. आता आज आपण बघा, या आधीच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं पॅरलल एक्सिस थेरम. तुम्हाला सांगितलं होतं दोन थेरम आहेत आपल्याला सिलेबसला, एक आहे परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आणि एक आहे पॅरलल एक्सिस थेरम. तर त्यापैकी पॅरलल एक्सिस थेरमचा अभ्यास करून आपला झाला. हा पॅरलल एक्सिस थेरम आपल्याला कशासाठी युजफुल होता? तो युजफुल होता इररेग्युलर शेपच्या ज्या बॉडीज आहेत त्या बॉडीजचा जर का आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल अबाउट डिफरंट एक्सिस, तर त्यासाठी आपल्याला पॅरलल एक्सिस थेरम हा युजफुल होता. मग आता आज आपण बघणार आहोत परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. तर परपेंडिक्युलर एक्सिस थेरम हा काय सांगतो आणि याचा यूज काय आहे? अगेन दिस थेरम इज युजफुल टू कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी. बट व्हिच बॉडी? आपल्याला एक पर्टिक्युलर बॉडी असते की ज्या बॉडीला आपण म्हणू लॅमिनर बॉडी. त्या बॉडीला काय म्हटलं जातं? लॅमिनर बॉडी. लॅमिनर बॉडी म्हणजे काय? अशी फ्लॅट सरफेस, फ्लॅट बॉडीज जे राहतात त्या बॉडीजला काय म्हटलं जातं? लॅमिनर बॉडी. फॉर एक्झाम्पल, हे जे लेटर पॅड तुम्हाला दिसून राहिलं हे कसं आहे? फ्लॅट आहे. तर या बॉडीला आपण कोणती बॉडी म्हणू? लॅमिनर बॉडी. मग या लॅमिनर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर का काढायचा असेल तुम्हाला एका पर्टिक्युलर एक्सिस भोवती, त्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर एक्सिस थेरम युजफुल आहे. कोणता थेरम युजफुल आहे? परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. तर पहा, एकदम इझी असा थेरम आहे. बघा, यावरून समजून सांगतो मी तुम्हाला. सपोज कन्सिडर ए रिजिड लॅमिनर बॉडी. हे एक रिजिड लॅमिनर बॉडी आहे, म्हणजे फ्लॅट सरफेस आहे. कसा सरफेस आहे? फ्लॅट सरफेस. आता या फ्लॅट सरफेसचा जर का मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा असेल या एक्सिस भोवती, सपोज हा एक एक्सिस आहे, या एक्सिस भोवती बॉडी फिरत आहे. या एक्सिस भोवती बॉडी काय करून राहिली? फिरून राहिली. तर एक्सिस भोवती फिरत असताना या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर एकदम इझी आहे. पहा, सपोज this is the x axis, we know that, and again this is the y axis, and this axis is a z axis. Z axis, x axis and y axis. Now if we want to calculate the moment of inertia of this laminar body about an axis z which is perpendicular to this plane. पहा, हा जो z axis आहे, हा z axis या लॅमिनर बॉडीच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. तर याच्या एक्सिस भोवतीचा या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा असतो या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशन एवढा. या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशन एवढा. एकदम इझी आहे. म्हणजेच पहा, काय स्टेटमेंट काय सांगतो? पहा, आपल्याला स्टेटमेंट काय सांगतो परपेंडिक्युलर एक्सिस. तर बघा, इट स्टेट्स दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना about an axis z. The moment of inertia of a plane lamina about an axis z. हा axis कोणता आहे? z आहे. About an axis z which is perpendicular to its plane. हा कसा आहे? perpendicular आहे या प्लेनला. ओके, समोर जो which is perpendicular to its plane is equal to the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes x and y. Sum of moment of inertia of two mutually perpendicular axes, one is x and another one is the y. या दोघांच्या ऍडिशन एवढा तो असतो इन इट्स प्लेन. आणि हे कशा आहेत? ते x आणि y त्या प्लेन मध्ये आहेत. This is called as perpendicular axis theorem, and one point is again all the three axes being congruent. हे तीनही एक्सिस कसे आहेत? कॉन्ग्रुएंट. म्हणजे तीनही एक्सिस एका सिंगल पॉइंट मधनं गेलेले असायला हवे. बघा, हा z एक्सिस पण इथे कॉन्ग्रुएंट आहे, हा z एक्सिस, हा y एक्सिस पण या पॉइंटवर आणि हा x एक्सिस पण. म्हणजे तीनही पॉइंट कसे आहेत? आर बीइंग कॉन्ग्रुएंट. हे सर्वचे सर्व कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. अशा प्रकारे आहे हा परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आहे. म्हणजे एकदम इझी आहे. साध्या सिंपल भाषेत सांगितलं तर z एक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा इक्वल असतो कोणाच्या? तर या दोन एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशन एवढ्या. आणि कंडिशन्स काय आहेत? ऑल दीज थ्री एक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर इच अदर अँड दीज थ्री एक्सिस आर कॉन्ग्रुएंट. हे तीनही कसे आहेत? एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत आणि तीनही कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. This is the perpendicular axis theorem. हा आहे perpendicular axis theorem. ओके, हे झालं याचं स्टेटमेंट. आता येऊ आपण त्याच्या प्रूफ कडे. एकदम शॉर्ट असं आणि इझी असं प्रूफ आहे. ओके, आणि ठीक आहे. बघा, समोर जाऊ आपण.
बघा दिस इज द प्लेन लॅमिनार बॉडी, ही काय प्लेन लॅमिनार बॉडी आहे म्हणजे फ्लॅट सरफेस आहे. दिस इज द एक्स एक्सिस, दिस इज वाय एक्सिस अँड दिस इज झेड एक्सिस. तीन एक्सिस आहेत. सपोज हा इकडे येऊन आला, हा असा एक्स एक्सिस आतमध्ये जातो, या बाजूने असं ड्रॉ केला, हा एक्स एक्सिस, हा या प्लेन मध्ये जो आहे या लाईन मध्ये आहे वाय एक्सिस आणि वरच्या बाजूला आहे झेड एक्सिस. ऑल दीज थ्री एक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर इच अदर अँड पासिंग थ्रू सिंगल पॉइंट ओ. एका सिंगल पॉइंट ओ मधनं पास होत आहेत म्हणजे कशा आहेत एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहे. ओके ठीक आहे. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे या एक्सिस भोवतीचा. म्हणूनच द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन एक्सिस z which is iz which is mutually perpendicular to this is equal to the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes. म्हणजेच moment of inertia about x axis plus moment of inertia about y axis. This is the statement of perpendicular axis theorem. आणि हेच स्टेटमेंट, हे जे इक्वेशन तुम्हाला इथे दिसून राहिलं iz equals to ix plus iy, हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. ओके बघा मग आता याचं प्रूफ पहा. एकदम इझी असं प्रूफ आहे. बघा डिस्क्रिप्शन, कन्सिडर ए प्लेन लॅमिनार रिजिड बॉडी, कन्सिडर अ प्लेन लॅमिनार रिजिड बॉडी, लेट ix iy and iz be the moment of inertia of a laminar body, moment of inertia of a laminar body about axis x, y and z respectively, x, y and z respectively. ओके याच्या भोवती फिरत असताना iz, याचा ix आणि याचा iy. ओके ठीक आहे. नाउ suppose this is first point. Now consider a small element dm. Now consider a small element dm. हा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करा या प्लेन लॅमिनार रिजिड बॉडीचा की ज्याचा मास आहे dm which is at a point p, which is at a point p. कोणत्या पॉइंटला सिच्युएटेड आहे तो p या पॉइंट. ओके ना हा झाला सेकंड पॉइंट. नाउ द थर्ड पॉइंट इज, इथं थोडंसं कन्स्ट्रक्शन करू आपण. जॉइन OP, OP ला जॉइन करा. नाउ ड्रॉ द परपेंडिक्युलर्स फ्रॉम P to the axis x and y. Draw the perpendicular from P to the axis x and y. x आणि y या एक्सिस वर ड्रॉ करा, परपेंडिक्युलर ड्रॉ करा. परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे किती अँगल तयार झाला इथं 90 चा अँगल तयार झाला. ओके याला आपण नाव देऊ Pn आणि हा झाला सपोज Pm. ओके ठीक बघा एकदम इझी आहे. ix y iz आणि कन्सिडर केला एक एलिमेंट dm ज्याचा मास dm आहे, p या पॉइंटला सिच्युएटेड आहे. यावर आपण काय ड्रॉ केले, परपेंडिक्युलर ड्रॉ केले. x एक्सिस वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि y एक्सिस वर एक ड्रॉ केला आणि OP ला काय केलं, जॉइन केलं. ठीक आहे. OP ला जॉइन केलं म्हणजेच काय, हा OP पण काय आहे, परपेंडिक्युलरच आहे या z वर. ठीक आहे. नेक्स्ट मग फ्रॉम फिगर Pn is equals to, from figure Pn is equals to and Pm is equals to, Pn equals to किती होऊन जाईल पहा, Pn आणि OM कशा आहेत सारखे म्हणजे Pn आपण असं देऊ OM is equals to Pn. पहा जेवढा OM आहे तेवढाच काय असेल Pn असेल आणि जेवढा ON आहे तेवढाच काय असेल Pm असेल. ON is equals to Pm. मग ही कशाची इक्वल येते, तर OM किती आहे, OM किती आहे y, OM is y, याचं डिस्टन्स काय म्हणू आपण y आणि ON काय आहे x एक्सिस वर आहे म्हणून काय आहे x. ठीक आहे. मग जर का OM हा y आहे, OM कोणाच्या इक्वल आहे Pn च्या इक्वल, म्हणून OM जर का y आहे तर Pn पण काय असायला हवा, y चा असायला हवा. काय असायला हवा y. तसंच जर का ON हा x आहे आणि ON हा इक्वल आहे Pm च्या, म्हणून if ON is equals to x then Pm is again equals to x. म्हणजे OM equals to Pm equals to काय मिळालं आपल्याला y and ON is equals to Pm is equals to x.
ओके, मिळाले हे डिस्टन्सेस. ठीक आहे. नाव the mi of body about the mi of body about z axis is the mi body about z axis, that is iz is equals to, या z axis भोवती हा एक सिंगल पार्टिकल आहे सपोज, आणि हा एक सिंगल पार्टिकल या z एक्सिस भोवती फिरून राहिला. त्यावेळेला या z एक्सिस भोवती फिरत असताना या सिंगल पार्टिकल की ज्याचं मास dm आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर काय, त्याचं मास किती आहे dm, त्याचं मास आहे dm, आणि एक्सिस पासून त्याचं अंतर किती आहे, कोणत्या एक्सिस भोवती कन्सिडर करता आपण, z एक्सिस भोवती. मग z एक्सिस पासून त्याचं अंतर किती आहे OP, म्हणजे काय आहे OP, आणि याचा काय घेत असतो आपण स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, I समेशन ऑफ mi स्क्वेअर. I चेंजेस फ्रॉम 1 to n, म्हणजे प्रोडक्ट आहे मासचा आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. हा झाला सिंगल पार्टिकल आहे dm, आणि हे आहे डिस्टन्स त्याचा स्क्वेअर. जर का सिंगल पार्टिकल जर का घेतला तर एवढा, आणि पूर्ण रिजिड बॉडीचा घेतला तर काय करणार, सिंपल आहे. याला काय करावं लागेल, आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस z is equals to iz equals to integration of op square into dm, op square into dm, राइट. ठीक आहे, जसं iz भोवती काढलं तसंच then x is equals to, आता सांगा about an axis passing through x axis भोवती जर का मोमेंट ऑफ इनर्शिया जर का घेतला तर काय होईल, इंटिग्रेशन ऑफ dm तर आहेच, परंतु x एक्सिस भोवती फिरत असताना याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, या x एक्सिस पासनं या p चं डिस्टन्स किती आहे, या x एक्सिस पासनं या p चं डिस्टन्स किती आहे डिस्टन्स y. या एक्सिस पासनं p किती एवढा डिस्टन्स वर आहे y, म्हणजे इथं कशाचा स्क्वेअर येऊन जाईल, y चा स्क्वेअर, म्हणजे काय हा pn चा स्क्वेअर. हे डिस्टन्स किती आहे pn चा स्क्वेअर. आणि pn म्हणजेच काय आहे आपण बघितलं, pn म्हणजेच काय आहे y आहे, म्हणजेच काय होऊन जाईल ix is equals to integration of y square dm. this is the moment of inertia about an axis x axis. कोणत्या एक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, x axis भोवतीचा. and moment of inertia about z axis is what, integration of dm. आता z axis पासनं dm या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे पहा, हा आहे सॉरी नॉट z, इट्स y. आता y एक्सिस पासनं या पार्टिकल dm चं डिस्टन्स किती आहे पहा, बघा हा आहे y एक्सिस. या y एक्सिस पासनं हा पार्टिकल dm की जो p वर ठेवलाय तो किती डिस्टन्स वर आहे, बघा pm एवढा डिस्टन्स वर आहे. किती एवढा डिस्टन्स वर आहे pm. x एक्सिस पासनं किती डिस्टन्स वर होता pm, y एक्सिस पासनं किती डिस्टन्स वर आहे pm, म्हणजे जिथे काय होऊन जाईल pm चा स्क्वेअर. आणि pm कशाच्या इक्वल आहे, x च्या इक्वल, म्हणून तुम्हाला काय मिळालं इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm अबाउट y एक्सिस. हा y एक्सिस भोवती भेटला, हा x एक्सिस भोवती भेटला, आणि हा z एक्सिस भोवती भेटला. सपोज दिस इज इक्वेशन 1, दिस इज 2 and दिस इज 3. तीन इक्वेशन भेटले आपल्याला आता. ओके, ठीक आहे. now consider equation 1. आता इक्वेशन 1 ला कन्सिडर करा. काय इक्वेशन 1, iz is equals to integration of op square dm. आपल्याला कोणत्या एक्सिस भोवती काढायचा आहे, z एक्सिस भोवती. बघा iz इक्वल्स टू दाखवायचा आपल्याला, म्हणून आपण इक्वेशन 1 कन्सिडर केला, iz is equals to integration of op square dm. मग आता आपल्याला इथं पुट करायची आहे व्हॅल्यू op स्क्वेअर ची, म्हणजे op ची व्हॅल्यू पुट करायची आहे. तर फ्रॉम फिगर in triangle OMP या ट्रायंगल मध्ये, या फिगर मध्ये पहा OMP कसा आहे, राइट अँगल ट्रायंगल आहे. बाय युजिंग पायथागोरस थेरमचा यूज करून हा जर का राइट अँगल ट्रायंगल आहे तर या 90 च्या समोरचा काय बनली हायपोटेनस. देन अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम व्हाट वी गेट OP square is equals to
pm square plus om square. From figure, using Pythagoras theorem, we get OP square is equals to PM square plus OM square. PM square plus OM square. PM square plus OM square. Now put this value here. इथं ती व्हॅल्यू पुट करा. काय मिळेल तुम्हाला? therefore iz is equals to integration of op स्क्वेअर च्या जागी काय पुट करायचं आपल्याला आता? pm स्क्वेअर प्लस om स्क्वेअर आणि हा काय कंप्लीट याला मल्टिप्लाय आहे dm. ओके, सेपरेट करायला iz is equals to integration of pm square into dm plus integration of om square into dm. Now put the value of pm square आणि om square. pm ची व्हॅल्यू आणि om ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे, pm पण माहिती आहे आणि om पण माहिती आहे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? iz is equals to integration of pm is equals to x म्हणजे काय होईल? x square dm plus integration of om square is equals to y, therefore we get y square into dm. Now from equation 2 and 3, what we get? Equation 2 काय सांगते? integration of y square dm is equals to the ix and integration of x square dm is equals to iy. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? iz is equals to iy plus ix, that is we get iz is equals to ix plus iy. काय मिळालं आपल्याला? iz is equals to ix plus iy आणि तेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूफ करायचं होतं. ओके, एवढं इझी असं याचं प्रूफ आहे. म्हणजेच काय? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिनर बॉडी about an axis z is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes x and y. All these three axes are being congruent. सर्वचे सर्व तिन्ही axes कसे आहेत? congruent आहेत. This is the perpendicular axis theorem and its proof. हे झालं त्याचं प्रूफ. सिंपल आहे. कोणतीही प्लेन लॅमिनर बॉडी घ्या, प्लेन लॅमिनर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्याच्या एका z एक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्याच्या राहिलेल्या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या एवढा असतो, त्याच्या ऍडिशनच्या एवढा असतो. सॉरी, किती असतो? त्याच्या ऍडिशनच्या एवढा असतो. दिस इज ऑल अबाउट द परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम. हा हे परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम. हियर वन पॉइंट इज नोटेड. इथे एक पॉइंट नोट करून ठेवा. नोट काय नोट करसाल? परपेंडिक्युलर एक्सिस theorem is restricted only for plane laminar bodies. Restricted only for plane laminar bodies. म्हणजे परपेंडिक्युलर एक्सिस थेरम हा फक्त कोणत्या बॉडीज साठी अप्लाय करू शकतो आपण? फक्त प्लेन लॅमिनर बॉडीज म्हणजे ज्या फ्लॅट आहेत त्या लॅमिनर बॉडीज साठीच काय करू शकतो आपण? परपेंडिक्युलर एक्सिस थेरम युजफुल आहे आपल्यासाठी. whereas the parallel axis theorem can be used as to calculate the irregular shape bodies. parallel axis theorem चा वापर आपण irregular shape च्या बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी पण करू शकतो, परंतु याचा फक्त प्लेन लॅमिनर बॉडीज साठीच यूज होतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. आता जर का याचं तुम्हाला एखादं एक्झाम्पल पाहायचं असलं, परपेंडिक्युलर एक्सिस थेरमचं जर का तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं एखादं, तर पहा याचं एक्झाम्पल पाहू. इझी असं एक्झाम्पल आहे. हे डिस्क आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. या डिस्कचा हा जो एक हा आतमध्ये जो एक्सिस असेल हा कोणता असेल? झेड एक्सिस आहे असं सपोज कन्सिडर करू आपण. हा जो दिसून राहिला हा आहे वाय एक्सिस.
आणि एक आहे एक्स ऍक्सिस. म्हणजे याला एक्स ऍक्सिस कन्सिडर करा, याला वाय ऍक्सिस कन्सिडर करा. आणि हा जो ऍक्सिस तुम्हाला दिसून राहिला याच्या आतमध्ये जो आहे हा कोणता आहे, सॉरी एक, हा कोणता आहे, झेड ऍक्सिस. ठीक आहे, हे 3 ऍक्सिस आहेत, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आता ठीक आहे, आता या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया या डायमीटर भोवती काय आहे हे जर तुम्हाला विचारलं तर कसं कॅल्क्युलेट करता? हा एक्स ऍक्सिस सांगितला तुम्हाला, हा वाय ऍक्सिस सांगितला आणि हा जो दिसतो इकडनं हा कोणता आहे, झेड ऍक्सिस. मग हा जर का झेड ऍक्सिस असेल तर ऑब्वियसली हा एक्स ऍक्सिस आहे, परंतु या डिस्कची हे आपल्याला काय दिसते, डायमीटर आहे. बघा हे एक्स ऍक्सिस, हे पण काय आहे, डायमीटर. हा वाय ऍक्सिस, हा पण काय आहे, दुसरी डायमीटर. एक्स डायमीटर कशी राहते, सेमच राहते, परंतु हे एक्स ऍक्सिस म्हटलं म्हणून हे डायमीटर आणि ही एक दुसरी डायमीटर. ओके, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बाय युजिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपण कॅल्क्युलेट करू. हा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो आपल्याला, Iz = Ix + Iy. म्हणजेच हा z याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांच्या भोवतीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशन एवढा. मग हा जो z ऍक्सिस आहे, या z ऍक्सिसला काय म्हणतो आपण, दिस इज एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ दिस डिस्क. या डिस्कच्या सेंटर ऑफ मास मधनं पास होणारा हा आहे, म्हणून हा Iz काय बनून जातो, Ic, passing through center of mass. This x axis is one of the diameter, therefore this is become Id, that is diameter, plus again y axis is again another diameter, therefore this is the another diameter. मग आता याला सॉल्व करा, काय मिळेल तुम्हाला, Ic = Id plus Id 2 times Id, Id plus Id 2 times Id. Therefore Id is equals to Ic upon 2. Id is equals to Ic upon 2. आपल्याला Id फाइंड आउट करायचा ना. मग Ic ची व्हॅल्यू किती आहे, Ic that is moment of inertia of a disk about an axis passing through center of mass आपण कॅल्क्युलेट केली आहे. किती मिळतं आपल्याला, सॉरी आपल्याला मिळते m² 2. हे कशाची, Ic ची, आणि हा 1/2. म्हणजे किती मिळाला फायनल आन्सर तुम्हाला, Id is equals to mr² divided by 4. This is the moment of inertia of this disk about diameter. जर का डायमीटर भोवती जर का काढला, एक्सिस डायमीटरवर कन्सिडर केला, तर याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होऊन जाईल, mr²/4. आणि या एक्सिस भोवतीचा किती असतो, सेंटर ऑफ मास भोवती आपण माहिती आहे आपल्याला mr²/2. मग हा आयडिया आपण कशाचा यूज करून फाइंड आउट केला, परपेंडिक्युलर एक्सिस थेरमचा. हे आहे यूज परपेंडिक्युलर एक्सिस थेरमचा. ओके ओके, आता आपण बघू एक्सप्रेशन फॉर टॉर्क्यू ऍक्टिव्ह आणि रोटेटिंग बॉडी. जर का एखादी बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीवर टॉर्क्यू साठीचं एक्सप्रेशन काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. बघा व्हॉट इज मीन बाय टॉर्क्यू. टॉर्क्यू काय आहे आपण शिकलेलं आहे ऑलरेडी 11th मध्ये पण झालं, आणि चॅप्टरच्या फर्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे जेव्हा आपण रोटेशनल मोशन हा चॅप्टर स्टार्ट केला त्यावेळेला मी टॉर्क्यू बद्दल तुम्हाला सांगितलं. वी नो दॅट टॉर्क्यू इज व्हॉट, टॉर्क्यूचा फॉर्म्युला काय आहे, टॉर्क्यू which is denoted by letter tau. Torque is equals to one of the force into perpendicular distance. One of the force into perpendicular distance. किंवा perpendicular distance ला बऱ्याचदा काय म्हटलं जातं, ऍक्च्युअल मध्ये याच्यासाठी स्पेशल असा वर्ड आहे, तो म्हणजे कोणता, मोमेंट आर्म. काय म्हटलं जातं त्याला, मोमेंट आर्म. Torque is equals to force multiplied by moment arm. आणि जसं लिनियर मोशन मध्ये फोर्स असतो, म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टचं लिनियर मोशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल फोर्स असतो, तसंच जर का एखाद्या ऑब्जेक्टचं, जर का एखाद्या बॉडीचं रोटेशनल मोशन व्हायचं असेल तर त्यावर काय ऍक्ट व्हायला लागतो, टॉर्क्यू ऍक्ट व्हायला लागतो. अगेन टॉर्क्यू साठी एक दुसरं नाव तुम्हाला सांगितलं होतं, त्याला म्हटलं जातं कपल ऑफ फोर्स. काय म्हटलं जातं, कपल ऑफ फोर्स. कारण कोणतीही बॉडी जर का रोटेट करायचं असेल तर आपल्याला फक्त एक फोर्स रिस्पॉन्सिबल नाही आहे, आपल्याला कमीत कमी किती फोर्सेस पाहिजेत, 2 फोर्सेस पाहिजेत. आणि त्या 2 फोर्स पैकी दोनही फोर्सची डायरेक्शन कशी असली पाहिजे, अपोजिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर का बाईकचा हँडल माझ्या हातात आहे, मला टर्न घ्यायचा आहे, म्हणजेच रोटेशनल मोशन परफॉर्म करायचं आहे, तर मी या हँडलला या बाजूनी असा फोर्स लावेल, सॉरी या बाजूने असा फोर्स लावेल, त्यावेळेला माझ्या या हाताने मी याला इकडे ओढेल. अशा वेळी काय होऊन जाईल, आपली बाईक टर्न होऊन जाईल, म्हणजे आपलं कोणतं मोशन होईल, रोटेशनल मोशन. त्यावेळी जर का एकच फोर्स लावला तर पॉसिबल नाहीये. दरवाजा ओपन करायसाठी किंवा दरवाजा लावण्यासाठी आपण किती फोर्सेस लावतो, 2 फोर्सेस. दिसताना जरी आपल्याला असं वाटत असेल की आपण
हा दरवाजा इथं फिक्स्ड आहे, याला असं असं केल्यानंतर हा ओपन होतो, पण ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेला या डायरेक्शनने आपण एक फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली या पोझिशनवर म्हणजे जिथे त्याला फिक्स केलेलं असतं त्यावर इकडच्या बाजूने एक फोर्स लागतो आणि दरवाजा काय होतो असा ओपन होतो. त्यालाच काय म्हणतो आपण टॉर्क क्यू. म्हणजेच एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही बॉडी जर का रोटेट करायचं असेल तर आपल्याला काय अप्लाय करावा लागतो टॉर्क क्यू. इव्हन बॉटलचं झाकण जरी ओपन करायचं असलं तरी आपण काय अप्लाय करतो टॉर्क. म्हणजे असं ओपन करतो ना, या अंगठ्याने इकडच्या बाजूने त्याला ओढतो, या बोटाने इकडच्या बाजूने, म्हणजे त्यावर काय अप्लाय करतो दोन फोर्सेस, कपल ऑफ फोर्सेस, त्यालाच म्हटलं जातं टॉर्क. आणि टॉर्क चा फॉर्म्युला काय, टॉर्क इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणा किंवा मोमेंट आर. आता या टॉर्क चे एक्सप्रेशन इन रोटेशनल मोशन मध्ये काय आहे ते ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला एक्सप्रेशन माहिती आहे बघा. लिनियर मोशन मध्ये F इक्वल्स टू मास मल्टिप्लाइड बाय एक्सेलरेशन असतं, तसंच रोटेशनल मोशन मध्ये F चं काम करतो टॉर्क क्यू करतो, मास चं काम करतं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एक्सेलरेशन लिनियर एक्सेलरेशनचं काम करतं अँग्युलर एक्सेलरेशन. म्हणजेच टॉर्क इक्वल्स टू I अल्फा हे आहे एक्सप्रेशन. हेच एक्सप्रेशन आपल्याला इथे फाइंड आउट करायचं, म्हणजे हेच एक्सप्रेशन टॉर्क इक्वल्स टू I अल्फा इथे आपल्याला प्रूफ करायचं. बघा एकदम इझी असं एक्सप्रेशन आहे, केअरफुली लक्ष द्या. ओके, नाउ consider a rigid body. हे एक rigid body आहे. Consider a rigid body rotating with a constant angular acceleration about an axis passing through point O. Okay, passing through point O. This rigid body is made up of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn. n number of particles आहे. पहिल्याचं मास m1, दुसऱ्याचं m2 up to mn. And these particles are situated at a distance of r1 from O, m2 is situated at r2 from O, m3 is at r3 and mn is at rn. Okay, हे झालं याचं डिस्क्रिप्शन. नाउ या बॉडीला रोटेट करायचं असेल तर आपल्याला काय अप्लाय करावा लागतो, फोर्स. किती फोर्सेस लागतात, दोन फोर्सेस आपल्याला माहिती आहे, परंतु हा एक सिंगल पार्टिकल कन्सिडर करा. या सिंगल पार्टिकलवर जर का तुम्हाला मोशन करायचं असेल तर यावर तुम्हाला काय अप्लाय करावं लागेल, फोर्स. आणि बॉडी या डायरेक्शनने फिरत आहे, या डायरेक्शनने फिरत आहे, टॉर्क तर या बॉडीवर इकडच्या डायरेक्शनने ऍक्ट होणारा फोर्स, हा एक फोर्स असेल. या पार्टिकलवर हा असा फोर्स असेल, ही इथं फोर्सची डायरेक्शन, इथं ही फोर्सची डायरेक्शन, त्यानंतर इथं ही वाली फोर्सची डायरेक्शन, अशा प्रकारे इथं ही फोर्सची डायरेक्शन. ओके, हे झाले फोर्सेस. ठीक, हा आहे फोर्स. नाउ we know that single particle पूर्णची पूर्ण बॉडी अँग्युलर एक्सेलरेशन आहे, कॉन्स्टंट आहे, परंतु सिंगल पार्टिकलचा जर का आपण विचार केला तर सिंगल पार्टिकलचं कोणतं एक्सेलरेशन होतं, लिनियर एक्सेलरेशन होतं. सिंगल पार्टिकलचं कोणतं एक्सेलरेशन होतं, लिनियर एक्सेलरेशन. आणि प्रत्येक पार्टिकलची रेडियस कशी आहे, वेगवेगळी आहे. ईच पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एक्सेलरेशन विथ डिफरंट रेडार. प्रत्येक पार्टिकल कोणतं एक्सेलरेशन परफॉर्म करून राहिलं, लिनियर एक्सेलरेशन ऑफ डिफरंट रेडार, म्हणजे वेगवेगळ्या रेडियसने वेगवेगळं एक्सेलरेशन परफॉर्म करून राहिलं, लिनियर एक्सेलरेशन. नाउ वी नो दॅट रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन. लिनियर एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशन मध्ये रिलेशन आपल्याला माहिती आहे काय आहे, आठवा थोडंसं. लिनियर एक्सेलरेशन A इक्वल्स टू R इंटू अल्फा, हे लिनियर एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आहे. नाउ फाइंड आउट दी लिनियर एक्सेलरेशन ऑफ ईच पार्टिकल. देयरफॉर फॉर ईच पार्टिकल पहिल्यासाठी आपण त्याला म्हणू A1 इज इक्वल्स टू R1 इंटू अल्फा, तर कसा आहे, कॉन्स्टंट. दुसऱ्यासाठी A2 इज इक्वल्स टू R2 इंटू अल्फा. तिसऱ्यासाठी A3 is equals to R3 into alpha. अशी किती आहेत, AN is equals to RN into alpha. हे कोणतं एक्सेलरेशन मिळालं आपल्याला, लिनियर एक्सेलरेशन. या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलचं कोणतं एक्सेलरेशन आहे, हे लिनियर एक्सेलरेशन. ओके, मग लिनियर एक्सेलरेशन काढलं तर प्रत्येक पार्टिकलचा लिनियर फोर्स काढा. अगेन वी नो दॅट फोर्स इज इक्वल्स टू मास मल्टिप्लाइड बाय acceleration. Suppose this is equation number 2. We know that force is equals to mass multiplied by acceleration. Now calculate the force acting on the each individual particle. प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकल वर ऍक्ट होणारा फोर्स कॅल्क्युलेट करा. आता पहिल्या पार्टिकल वर ऍक्ट होणारा फोर्स किती असेल,
फॉर इच पार्टिकल म्हणून आता परत आपण लिहू फॉर इच पार्टिकल पहिल्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा फोर्स त्याला म्हणू आपण F1 तो कशाचा इक्वल आहे F1 m1 a1 F2 m2 a2 लिनियर एक्सेलरेशन आहे कॉन्स्टंट कोण आहे अँगुलर एक्सेलरेशन लिनियर एक्सेलरेशन कॉन्स्टंट नाही प्रत्येकाचा कसा आहे वेगवेगळा आहे मग F3 साठी काय होऊन जाईल m2 a3 असे किती आहेत रे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तर Fn mn an मग आता a1 a2 a3 डिफरंट प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्या व्हॅल्यू जिथे पुट करा तर तुम्हाला काय मिळेल F1 ची व्हॅल्यू काय मिळेल m1 r1 अल्फा m1 r1 अल्फा इथे काय मिळेल m2 a2 ची व्हॅल्यू काय आहे r2 अल्फा सॉरी इथे काय मिळेल m3 r3 अल्फा m3 r3 अल्फा असे किती आहेत n नंबर्स आहेत म्हणून तुम्हाला काय मिळेल mn an is equals to rn अल्फा अल्फा म्हणजे पहा F1 मिळालं m1 r1 अल्फा F2 is equals to m2 r2 अल्फा F3 is equals to m3 r3 अल्फा and so on Fn is equals to mn rn अल्फा ओके ठीक आहे आता आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे टॉर्क क्यूचं नाउ वी हॅव आपल्याला माहित आहे टॉर्क क्यू इज इक्वल्स टू torque q that is equals to torque is equals to force into moment arm force multiplied by moment arm हा काय torque q चा फॉर्म्युला ओके मग therefore मग तसंच आता या पहिल्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा आपण फोर्स काढला torque q चे एक्सप्रेशन आपल्याकडे आहे torque q is equals to force into moment arm that is tau is equals to F into R म्हणून त्याला आपण F into R मोमेंट R कशाने डिनोट करू R ने ओके मग फॉर फर्स्ट पार्टिकल साठी tau 1 equals to F1 into R1 सेकंड पार्टिकल साठी tau 2 equals to F2 into R2 फॉर ईच पार्टिकल तसंच परत येईल मग फॉर ईच पार्टिकल सिंपल आहे प्रत्येक तेच आपलं जे लॉजिक आहे सुरुवातीच्या एक्सप्रेशन पासून सुरुवातीला इंडिव्हिज्युअल पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क क्यू काढा नंतर त्याची एडिशन करा तुम्हाला पूर्ण बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क क्यू मिळून जाईल जसं आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती इंडिव्हिज्युअल पार्टिकलची नंतर त्याची एडिशन केली आपल्याला रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळाली तसंच येतं मग पहिल्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क क्यू tau 1 is equals to F1 into R1 दुसऱ्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क क्यू tau is equals to F2 into R2 तिसऱ्यावर tau 3 is equals to F3 into R3 असे किती पार्टिकल्स आहेत रे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणून tau n is equals to Fn into Rn okay now again we have the values of F1 F2 F3 up to Fn now put these values in this equation या इक्वेशन मध्ये आता त्या व्हॅल्यूज पुट करा पहा काय मिळेल F1 is equals to what F1 is m1 r1 alpha 1 m1 r1 alpha 1 आणि हा अगेन आहे r1 म्हणजे r1 into r1 r1 स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय मिळेल m1 r1 स्क्वेअर अल्फा राइट तसंच नेक्स्ट F2 ची व्हॅल्यू आहे m2 r2 अल्फा मल्टिप्लाइड बाय हा r2 म्हणजेच काय m2 r2 into r2 स्क्वेअर into अल्फा म्हणजे इथे काय मिळेल m2 r2 स्क्वेअर अल्फा तसंच इथे काय मिळेल m3 r3 स्क्वेअर अल्फा हा r3 आणि हा r3 दोघांचा स्क्वेअर m3 r3 स्क्वेअर अल्फा अशा n नंबर्स आहेत म्हणून इथे काय मिळेल तुम्हाला mn rn स्क्वेअर अल्फा mn rn स्क्वेअर अल्फा this is the torque acting on the individual particles okay and now and by of these particles by using these particles this rigid body is made up याच पार्टिकल पासून काय तयार झाली रिजिड बॉडी मग इंडिव्हिज्युअल पार्टिकलवर ऍक्ट होणारा टॉर्क क्यू आपण काढला आता या सर्वांची काय करा एडिशन तुम्हाला काय मिळून जाईल पूर्ण रिजिड बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क क्यू therefore torque that is
पूर्ण बॉडीचा टॉर्क इज इक्वल्स टू τ1 प्लस τ2 प्लस τ3 प्लस and so on τm. Now put these values, what we get? Τ is equals to τ1 ची व्हॅल्यू काय मिळाली? m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस τ2 ची m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस m3 r3 स्क्वेअर अल्फा प्लस and so on mn rn स्क्वेअर अल्फा मिळालं. आता यामधून काय कॉमन निघतं पहा. प्रत्येक ठिकाणी अल्फा कसा आहे कॉमन काढा. अल्फा काय मिळेल तुम्हाला? τ इज इक्वल्स टू ब्रॅकेट मध्ये राहील m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस and so on mn rn स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर राहील अल्फा. Okay, now tell me, instead of this expansion what we can write? याच्या जागी आपण काय लिहू शकतो? m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 इझिली लिहू शकतो. समेशन ऑफ mi ri स्क्वेअर where I changes from 1 to n. I ची व्हॅल्यू कशी चेंज होऊन राहिली? 1 पासून n पर्यंत. आणि कोणाकोणाचा प्रोडक्ट आहे? मासचा आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा mi ri स्क्वेअर या ब्रॅकेटच्या जागी मल्टिप्लाइड बाय अल्फा. Now observe carefully. What is this? This is the formula of moment of inertia. Therefore, we get tau is equals to I into alpha. काय म्हणसाल तुम्ही इथं? Since summation of mi ri square where I changes from 1 to n is equals to I. This is the final expression of tau q. Tau is equals to I अल्फा. बघा सुरुवातीला सांगितलं होतं हेच एक्सप्रेशन आहे, तेच एक्सप्रेशन आपल्याला प्रूफ करायचं. काय मिळालं? tau is equals to I into alpha where tau represent the torque q, I is the moment of inertia and alpha is the angular acceleration. This is the expression of torque q acting on a rotating rigid body. एकदम इझी असं एक्सप्रेशन आहे. हे मिळालं आपल्याला torque q चं एक्सप्रेशन. समजलं सर्वांना? ठीक आहे. आता याच्या समोरचा जो टॉपिक आहे, बस आता 2 लेक्चर राहिल्यात आपल्याला या चॅप्टरचे. त्या 2 लेक्चर मध्ये आपला हे चॅप्टर संपून जाईल. या समोरचा टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चर.